हर्षो हीरा छाड़ के करियाने की आस, तेनर दोजक जाएंगे सत भाके रविदास। ऐसा चाहूँ राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोट बड़े सब सम बसे रविदास रहे प्रसन्न। आज बहुत ही खुशी हुई है। भीमा कोरेगाव ह्या ठिकाणी सद्गुरू रविदास महाराजांचं धर्मस्थळ तयार झालेलं आहे। मूर्तीची स्थापना झाली। सचखंड बल्ला डेरा धर्मगुरु 108 संत निरंजन दास महाराज जी के आदेश से वहाँ से कर्मा जी, गुरमीत जी, राजेभाऊ शिंदे, बंसुड़े जी और यहाँ की जो कमेटी है ये सब लोग यहाँ उपस्थिति में दिखाई गई है। और जो भी आज यहाँ कार्यक्रम हुआ हमें बहुत खुशी हुई कि गुरु महाराज की मूर्ति स्थापन हुआ, फंक्शन हुआ। ये मीडिया के द्वारा पूरे इसमें दिखाया जा रहा है। तो सबसे पहला मैं मीडिया को भी धन्यवाद कहता हूँ कि आपके द्वारा ये कार्यक्रम का पूरे देश में दिखाया जाएगा। तो सद्गुरु रविदास महाराज जी की जो विचारधारा है वो पूरे विश्व में इसका प्रचार हो रहा है। अखिल भारतीय रविदास धर्म संगठन के माध्यम से हमारे धर्मगुरु 108 संत निरंजन दास महाराज जी के द्वारा मुझे राष्ट्रीय अध्यक्ष बनवाया गया है। और पूना कातरज में सद्गुरु रविदास महाराज जी का प्रार्थना स्थल है। वहाँ से पूरे देश दुनिया में विश्व में प्रचार हो रहा है। तो मुझे आज बहुत ही खुशी हुई। गुरु महाराज की अमृतवाणी के ऊपर यहाँ सभी ने अपने अपने विचार रखे और गुरु रविदास महाराज की विचारधारा मानव हित कल्याण की है। गुरु रविदास महाराज ने सभी जीवों के ऊपर प्रेम करने का संदेश उपदेश दिया गया है। और आज हमें खुशी की बात है कि पूरे विश्व में ये प्रचार हो रहा है और रविदास धर्म के माध्यम से पूरे देश दुनिया में कार्रवाई बढ़ रहा है। तो मैं इस फंक्शन की पूरे देश दुनिया के रविदासा लोगों को और भक्तों अनुयायी को कोट कोट बधाई देता हूँ, शुभकामना देता हूँ। सद्गुरु निरंजन दास महाराज जी के द्वारा और मेरे द्वारा पूरे विश्व के लोगों को इस फंक्शन की बधाई देता हूँ। जो बोले सो निर्भय सद्गुरु रविदास महाराज की जय। सतनाम संत गुरु रविदास बोले सो निर्भय जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो निर्भय जगत गुरु रविदास महाराज की। जो बोले सो निर्भय श्री गुरु रविदास महाराज की जय। आज या ऐतिहासिक ठिकाणी संत श्री गुरु रविदास महाराजांची भीमा कोरेगाव येथे मूर्तीची स्थापना झाली आणि मंदिराचा आज फार मोठ्या प्रमाणात सत्संग झाला आणि आज या ठिकाणी ऐतिहासिक क्रांती झाली। त्या क्रांतीचे या भीमा कोरेगावमधील सर्व जनतेला आणि समाजाला हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांचं। आणि त्यांचे भावी आयुष्यात त्यांनी गुरु रविदास महाराजांची सेवा करून समाजाला अमृतवाणीच्या विचाराने जोडून त्यांना उद्बुद्ध करावं ही गुरुचरणी प्रार्थना। जय गुरुदेव धन्यवाद। कोरेगाव भीमाच्या पवित्र भूमीत जगाचे महानायक विश्वगुरु संत रोहिदास महाराजांचं पवित्र आगमन आज कांबळे वस्तीत झालेलं आहे आणि या निमित्तानं एक भरगच्च कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता। त्या सगळ्या मित्रांना माझे सतीशा प्रणाम, धन्यवाद। त्यांच्या विनंतीला मान देऊन गावातील आणि परिसरातील खूप मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित झालेली आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांना गुरुपदेश करण्यासाठी बाली पंजाबवरून या संस्थेचे महानायक इकडे उपस्थित आहेत। त्याचबरोबर तिसरे धाम कात्रजचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय वाघमारे आणि त्यांचे सगळे सवंगडी इथे उपस्थित आहेत। माझ्या समवेत माझ्या उजव्या हाताला जे उभे आहेत ते माझे स्नेही शेकापूर नगरीचे आद्य नागरिक सरपंच रमेशजी गडते सर आहेत। माझ्या हरडे वैष्णव धर्मशाळेचे सगळे विश्वस्त एकमुखाने इकडे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांचा मान सन्मान करताना इथल्या ह्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आमची कुठलीही कुचराई केली नाही, भरभरून आमच्यावर प्रेम दाखवलं, त्याबद्दल त्यांचे सगळ्यात अगोदर
मनापासून आभार आणि धन्यवाद. खरं म्हणजे हा उपक्रम राबवताना आम्हाला शतशः अभिमान याच्या गोष्टीचा वाटतो की प्रत्येक समाजाचं आपलं एक धर्मस्थळ आपापल्या गावात आहे, पण चर्मकारांचं धर्मस्थळ प्रत्येक गावात असणं गरजेचं असतानासुद्धा त्याची संख्या फार कमी आहे. कदाचित शासनाकडून आम्ही यापुढील काळात आव्हान देऊन आश्वासन मिळवणार आहोत की प्रत्येक गावात आमच्या रोहिदास महाराजांचं धर्मस्थळ हे निर्माण व्हायला पाहिजे. त्याची सुरुवात कोरेगाव भूमीतून आणि माझ्या लहानग्या सगळ्या मित्रपरिवारातून झालेली आहे. कदाचित ही एक चर्मकारांसाठी क्रांती घडावी आणि या क्रांतीच्या दृष्टीने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. या क्रांतीतून आपल्याला गुरु महाराजांनी शिकवलेला जगण्याचा मूलमंत्र जोपासायचा आहे आणि ते जोपासण्यासाठी विविध अंगांनी वाघमारे सरांच्या प्रवचनातून आपण विविध रूपी अंग आपण पाहिलेले आहेत, त्याचा आपण अनुभव घेतलेला आहे. आणि या सगळ्या अनुभवातून चर्मकार महाराजांना त्यांनी फार मोठ्या प्रमाणात आव्हान केले, एकजूट दाखवा, एकजुटीची वज्रमूठ दाखवा, त्याशिवाय तुमचा विजय अशक्य आहे. ती वज्रमूठ जर झाली तर कुठलीही गोष्ट इथं अशक्य नाही. मला आत्ता माझ्या स्नेहाने इथल्या स्थानिक मित्रांनी असं सांगितलं की या वास्तूला काही गोष्टींची भौतिक गोष्टींची गरज होती आणि ह्या गोष्टी देताना त्यांच्या स्थानिक ग्रामपंचायतकडून थोडीशी कुचराई केली जाते. मी या माध्यमातून त्या ग्रामपंचायतच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व नेत्यांना आणि विशेष करून ग्रामसेवकांना आवाहन करतो की या वास्तूसाठी आमच्या समाजासाठी किंबहुना 15% दलित योजना जी आहे शासनाकडून वर्षानुवर्ष राबवली जाते, त्याचा संपूर्ण निधी या वर्षासाठी तरी या समाज मंदिरासाठी दिला गेला जावा. तो जर दिला गेला नाही किंवा तसा देण्याचा त्यांनी जर काही 15 ऑगस्टला ठराव केला नाही तर मी ह्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आवाहन करतो की आम्ही प्रचंड संख्येने परत एकदा एकत्र येऊ आणि हा असा निधी, ही भौतिक सुविधा इथं पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची बहुमोल ताकद इकडे दाखवली जाईल. किंबहुना ह्या ताकदीच्या जोरावर आम्ही ती मिळवून घेऊ. आमचा शासकीय अधिकार आहे 15%चा, तो 15%चा निधी दलित वस्तीवर वापरला गेला पाहिजे. तो वापरला जातोय की नाही ह्याच्या खोलात मला जायचं नाही, पण ह्या वर्षीचा दलित निधी 15% या समाज वास्तूवर खर्च करावा आणि या वास्तूचं किंवा परिसराचं निर्मूलन किंवा ही स्वच्छता राबवली जावी. आजूबाजूला जो पडला आहे सगळा कचरा किंवा बसण्याची जी व्यवस्था नाही, या सगळ्या गोष्टीवर तो खर्च होईल. किंबहुना हा खर्च करण्यासाठी गावच्या पुढाऱ्यांनी आमच्यावर मेहरनजर करावी आणि तसा निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा. समाजाच्या विविध योजना आहेत. माझ्या आजूबाजूला माझे पत्रकार बांधव आहेत, त्यांची पत्रकारिता आहे, त्या पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही आवाज उठू. माझे स्नेही आमचे इथं उपस्थित असलेले सगळे सरपंच आहेत, पंचायत समितीचे सदस्य आहेत, किंबहुना हराळे वैष्णव धर्मशाळेचे सचिव आणि सगळे सवंगडी आहेत. त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही एकजुटीने एक ताकद उभी करू आणि या ताकदीवर समस्त चर्मकार बंधूंना, समस्त चर्मकारांच्या विविध संघटनांना आणि त्यांच्या वस्तीला पूर्ण पाठबळ देण्यासाठी आम्ही एकी दाखवू. किंबहुना आपण जी आता माझी शूटिंग करताय, जो हा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय, आपल्याला धन्यवाद. पण हा आवाज दाबला जाणार नाही, किंबहुना याला अजून थोडीशी गती येईल याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करा, अशा प्रकारचं मी तुम्हालाही विनंती करतो. आणि लहान तुंडी मोठा घास, चुकीचं काही झालं असेल तर मी या दृष्टीने आपली माफी मागतो. परंतु चर्मकार समाजाची एकी, चर्मकार समाजाचे 19 आमदार असताना, 16 खासदार असताना चर्मकार समाजाच्या गावातील या अशा वास्तूला प्रोत्साहन का दिलं जात नाही, असा या निमित्ताने आमचा प्रश्न राहील. आणि हा आवाज, हा प्रश्न तुम्ही कदाचित विधानसभेपर्यंत पोचवावा अशी मी आपल्याला विनंती करेल. आमचे शिंदे साहेब असतील किंवा गायकवाड मॅडम असतील, यांच्या दृष्टीने जो काय लोकसभेत, राज्यसभेत आवाज उठवायचा आहे त्यांच्यापर्यंत आम्ही आमचं परिपत्रक पाठवू आणि हे परिपत्रक पाठवण्यासाठी समाजाने एकमुखाने एक ताकद उभी करावी. आपण जो काय हा रील बनवणार आहात, जी काही शूटिंग चालली आहे, ज्याच्यासाठी चालली आहे, ही त्यांच्या कानापर्यंत जावी अशी मी आपल्या समाज बांधवांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि परत एकदा गुरु रोहिदास महाराजांचा जय जयकार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. संत रविदास महाराज की जय, संत रविदास महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमच्या चर्मकार समाजाचा भाग्याचा दिवस, आज रविवार आहे आणि आज रविवारी आम्ही सर्व चर्मकार बंधू एकत्र आलो. एकत्र येऊन आमच्या संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली. आम्ही सर्व चर्मकार ह्या पुढे आमची एकी दाखवू आणि आमच्या कार्यामध्ये आम्हाला जी कोणी ग्रामपंचायत मदत करत नसेल त्याच्यावर आम्ही आंदोलन उभारू, पण आमचा हक्क आम्ही मिळवून घेऊ. आम्हाला दुसऱ्याचा हक्क मिळवायचा नाही आहे.
फक्त आमच्या चर्मकार समाजाची जे आम्हाला 15% सवलत मिळते ती आम्हाला प्रत्येक वर्षाला मंदिरासाठी, आमच्या कामासाठी, आमच्या चर्मकार बंधूंची कामं झाली पाहिजेत याच्याबद्दल आम्ही सर्व समाज एकत्र येऊन हा आवाज उठवणार आहे। आणि हे मंदिर आज इथे स्थापन झालं हे महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यात सर्वपर्यंत पोहोचेल, कारण लांब लांबचे लोक इथं आलेले आहेत, त्यांनी सर्व येऊन येते, त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। यापुढे ह्या मंदिरामध्ये आम्ही सर्व एक मनाने एकजुटाने काम करू। ऐतिहासिक भीमा कोरेगाव या ठिकाणी संपन्न होत असलेला संत रविदास महाराज यांची मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम मोठ्या बहुसंख्येने समाजबांधव जमून इथं पुणे जिल्ह्यात नाही तर बीड, अकोला, बुलढाणा, जालना या ठिकाणाहून बी समाजबांधव जमा झालेत। त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्वांचा हार्दिक आभार मानतो, ऋण व्यक्त करतो। आणि राज्याच्या तालुक्याच्या कोणत्याही गावात, कानाकोपऱ्यात, वाडी वस्तीतील जे काही समाजबांधव आहे त्या ठिकाणी आमच्या सहकार्यांनी अगोदर सांगितलेलंच आहे की समाज मंदिर हे सुशोभित आणि मोठं भव्य दिव्य झालं पाहिजे आणि त्यासाठी शासनाकडून आवश्यक असलेला समाज कल्याण विभागाकडून अन्यथा आमदार, खासदार यांच्या निधीतून निधी पडला पाहिजे आणि समाजाला योग्य न्याय मिळाला पाहिजे अशी मी संत रविदास चरणी प्रार्थना करतो। आणि हे जर होत नसेल तर आमचा समाज इथून मागे जसा हे होता तसा होणार नाही। इथून पुढं अतिशय जागृत वृत्तीने अगदी रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी चालेल, ग्रामपंचायत माध्यमातून तर पूर्ण पार विधानसभेपर्यंत मोर्चा काढण्याची जरी वेळ आली तरी आम्ही तो काढू। एवढं बोलून माझं 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय भारत। आज या ठिकाणी कोरेगाव भीमा या नगरीमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा मोठ्या थाटामाटात वाजत गाजत मिरवणुकीच्या माध्यमातून संपन्न झाली। त्याबद्दल कांबळे कुटुंबीय असेल, पोटे कुटुंबीय असेल, या दोन्ही कुटुंबियाचे, चर्मकार समाज, इतर बांधव असतील, या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आणि अशाच पद्धतीने प्रत्येक गावामध्ये आपला जो हक्क आहे ते मिळवण्याचं काम आपण आपल्या चर्मकार समाजाच्या माध्यमातून केलं पाहिजे। खरं पाहिलं तर 15% निधी शिक्रापूर गाव असेल, कोरेगाव भीमा गाव असेल, हे खूप मोठाले गाव आहेत। 15% निधी काही थोडा नसतो, 20-25 लाखापर्यंत 15% निधी असतो। आणि ह्या निधीच्या माध्यमातून जर आपल्या सर्व समाजाची जर कामं होत नसेल तर अशा ग्रामपंचायतचा अधिकार असो। शिक्रापूर ग्रामपंचायतमध्ये मी स्वतः सरपंच असून दोन्ही आमच्याकडे लवाड पुनर्वसन एक गावठाण नवीन बसलेलं आहे। मी कुठलाही भेदभाव न करता त्या गावाला आणि शिक्रापूर मूळ गावठाण या दोन्ही ठिकाणी समान निधी देत आहे। मोठं समाज मंदिर बांधलेलं आहे, तिथं व्यवस्थापनाची पुढच्या टेबल, तुम्हाला लायब्ररी, तसंच असे साऊंड सिस्टम असेल, ज्या काही त्यांच्या मागण्या असेल त्या मागण्या पूर्ण करायचं काम मी शिक्रापूर नगरीमध्ये करीत आहे। अशाच पद्धतीने सगळ्या गावामध्ये ज्या आपल्या समाजाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशा पद्धतीच्या शुभकामना सर्व संत रविदास महाराजांनी प्रार्थना करतो की जेणेकरून ही दंडदांडगे मंडळ आहेत हे आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात, या कुठल्याही दबावाला बळी न पडता सर्वसामान्यातला सामान्य तरुण आपला जागा झाला पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये असं समाज मंदिर म्हणा किंवा संत शिरोमणी महाराजांचं मंदिर असं उभारलं गेलं पाहिजे। अशा प्रकारच्या भावना व्यक्त करून या ठिकाणी बोले सो नरपै जगत गुरु रविदास महाराज की, गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो नरपै जगत गुरु रविदास महाराज की। नहीं रखे। जय गुरुदेव, धन गुरुदेव। बोले सो नरपै जगत गुरु रविदास महाराज की, गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो नरपै जगत गुरु रविदास महाराज की। नहीं रखे। जय गुरुदेव, धन गुरुदेव। बोले सो नरपै जगत गुरु रविदास महाराज की, गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो नरपै जगत गुरु रविदास महाराज। गाव भीमामध्ये ना हे चर्मकार वस्तीमध्ये 15-16 वर्ष होऊन गेले समाज मंदिर बांधलेलं। आता मूर्ती बनवून ठेवली होती, पण 1-2 महिने होऊन गेले, पण स्थापन करायची राहिली होती। त्याच्यामुळं सगळ्यांना बोलवायचे महाराज लोकांना का बाबा आपण सगळ्यांना बोलून शनी आपण स्थापन करूया मंदिराची मूर्तीची स्थापन। आणि मग त्यांनी ते सगळ्या महाराजांना बोलून शनी सगळं विचार कसं करायचे, काय स्थापन कशी करायची सगळं विचारून घेतला आणि मग सगळ्या महाराजांना बोलून घेतलं इथं कसा कार्यक्रम करायचा। आणि ग्रामपंचायतच्या लोकांनी पण काही मदत केली, पण पाहिजे तेवढी नाही केली मदत। आता मुलांनी काही आपली प्रत्येक मुलांनी आपल्या जे महाराजाविषयी करायचे नाही कार्यक्रम तर त्यांनी आपले स्वतः 1000 रुपये ते काय आहे ते आपल्या मुलांनी वर्गणी काढली। सगळ्या मुलांनी आपल्या समाजासाठी आपल्या ह्या मूर्ती स्थापन करायची म्हणून आपण मग
थोडेफार काहीतरी पैसे देऊन आपण काहीतरी एक समाजात काहीतरी करून दाखवावा. जय रविदास. आज या ठिकाणी भीमा कोरेगाव परिसरामध्ये ह्या नदीच्या तीरावरती संत रोहिदास महाराजांची मूर्ती स्थापना, आपले तिसरे धाम कात्रजचे जे तिसरे धाम आहे तेथील आपले प्रमुख महाराज सूर्यकांतजी वाघमारे यांच्या हस्ते आजच्या मूर्तीचं या ठिकाणी प्रतिस्थापना झालेली आहे. मी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुणे शहर युवक अध्यक्ष या वतीने या ठिकाणी आज उपस्थित झालेलो आहे. खरोखर खूप आनंद वाटला की आपल्या समाजातील तरुणांनी या ठिकाणी एकत्रित येत या मूर्तीची आणि या समाज मंदिराची निर्मिती केलेली आहे आणि सर्व समाज संघटित करण्यासाठी ते प्रयत्न करतात आहे. त्यांचं येणाऱ्या काळामध्ये जे जे उपक्रम या मंदिराच्या मार्फत राबतील ते समाजाच्या हिताचे असावेत अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की. गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति. बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की. बनाई रखे. जय गुरुदेव, धन गुरुदेव. बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की. गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति. बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज. जय गुरुदेव, धन गुरुदेव.